ते कोण आहे रे पोरगा तू? तुला काही वेगळं सांगू एका टिप्पीरातच पाडीन. नालाय का बस तिकडे पोरांच्या उन्हात. हा चला आता काय झालं? सगळं सुरू करणार होतो, काय झालं? खुर्ची पाहिजे. नाही नाही बरोबर आहे, असलं काय करू नका. आता मध्ये कोणी यायचं नाही माझ्या. चला सब मंगल सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या दत्ता समारोहाने मोठपाने झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा अधनपुरुष समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमेना होणे आम्ही विष्णुदास मौमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे बली तर देव कासेची लंगोटी नाटाळाची माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या लेकरानं माझ्या लेकीनं माझ्या मातानं माझ्या पितानं आणि माझ्या गुरुवर्यानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान नक्कीच आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या लेकरांनो प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणूस हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज हे 17-18 वर्षाचा वर्ग हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या बापाची आबरूचे लक्तर वेशीवरती टांगत का बरं तर या मातीचा विसर आम्हाला पडला कोणाच्या पोटी आम्ही जन्म घेतला कोणत्या धर्मामध्ये आम्ही जन्म घेतला कोणत्या राष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेतला याचाच विसर पडू लागला हे बोरा ही माती माझ्या बुद्धांची आता ती ओ भवा हा मंत्र संपूर्ण विश्वाला देणाऱ्या माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या कबीरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची हे बोरा कोण छत्रपती शिवाजी राजे अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून
घे. अरे हे कोण छत्रपती शिवाजीराजे? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजीराजा बोलालोय, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजीराजा. त्या राजाच्या मातीमध्ये आम्ही जन्म घेतला. बघा आज या मातीमध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात का बोलालं? कारण आम्ही कुठे जात आमची माणुसकी विसरलो. म्हणून माझ्या लेकरा आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल आहे, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल म्हणजे आजचा हा एक क्लास आहे. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर माझ्या लेकरा सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजीजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. हे पोरांनो, ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानेनं बसलेलो आहोत. चला मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? भगवंताची पुण्याई, आई बापाची पुण्याई, म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि हा सारा आसमंत हे प्रांगण सगळं दुमदुमून गेलं पाहिजे. पोरानं, आज नव्याने या शाळेच्या भिंती गहिवरून उठल्या पाहिजे. कारण हे आमचा एक गोड गैरसमज आहे. हात खाली घ्या सांगतो, आमचा एक गोड गैरसमज आहे. काय? आमच्या आई बापानं हात पकडला, आम्हाला शाळेमध्ये आणून सोडलं. का? तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय, तुला लाखो आणि करोडो रुपये कमवायचे आहेत. पण पोरानो, नतमस्तक या शाळेच्या भिंती समोर होऊन आज तुला मी सांगतो, या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर एक चारित्र्यवान माणूस आम्हाला देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होत असते. तो माणूस आज आपल्या मधला जागा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा. माझ्या सावित्री माईच्या चेहऱ्यावरचं तेज, माझ्या भारत मातेच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर आलं पाहिजे, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट. तुम्ही खुर्चीत बसलेले काय सर लेकर कशी जय जयकार करतात आज सगळ्या या जालनामधल्या सगळ्या शाळांना बघू दे. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवनसूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, बघा मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे कसा चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? डुक्कर ते डुक्करच राहिलं, आणि तो पण हळूच बहिणीची चोरू लावलीच. बघा मी कसा दिसतोय, डुक्कर ते डुक्कर राहिलं का हो, पण माझ्या राष्ट्राचं नाव, देशाचं नाव तुमच्या मुखावर आलं. कसं चेहऱ्यावर तेज आलं. आता माझ्या लेकीनं तुम्हाला आज महामंत्र देतो. असंच आता शाळा सुटली रे सुटली, टाना उड्या मारत घराकडे जायचं. रोज घराकडे कसं जाता खरं सांगा? माझं लई निरीक्षण आहे. रोज घराकडे कसं जाता? शाळा सुटली की पाठीवर दप्तर, त्या शिक्षक
शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम हे लिहून आणा ते लिहून आणा हे पाठ करून या ते पाठ करून या आणि त्यात तुमची चर्चा ह्याला काही शिकवा येत नाही त्याला काही शिकवा येत नाही त्याचं काही गणित कळत नाही आणि ते मुख्याध्यापक तर कधी बदलून जात कोणी हसताव त्याच्यामुळे तर सगळं वाटोळ झालं ना असं झालं तसं काय काय चर्चा करता का आणि त्यात आणि मोबाईल हातात अजून त्याचा मेसेज कसा आला नाही त्यानं तर मला मी काल पाठवला होता त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं ते डुक्कर काल रात्रीच मेले आता आम्ही त्याला झाडून आलो असं जाता नालायकानं घराकडे पण आज तसं जायचं नाही आज टाना उड्या मारत घराकडे जायचं घरात गेलं मम्मी पुढे आली मम्मीकडे वैलनास करायचं मम्मी आय लव्ह यू मग करायचं मम्मीच्या गालाचा एक मुका घ्यायचा मम्मी दान करून खाली पडली पाहिजे मम्मी खाली पडली की पप्पा पळत येते धरायचं पप्पाचं गाल ते मान 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 पपड्या आणि पपड्या पण पडला पाहिजे पपड्यानं पहिला फोन केला पाहिजे शाळेमध्ये बाबानं आणलं होतं नेमकं कुणाला आमचं लेकरू एवढ्या आनंदात घराकडे कसं आलेला आहे त्या मग सांगायचं आमचे बापोने आमच्या बापोने आणि आमच्या खासदार साहेबांनी आज एक बाप नावाचं वादळ आणलं होतं आणि ते वादळ ऐकून मी एवढा आनंद घेऊन आलेला आहे असं घराकडे जायचं आलं का लक्षात आणि जमलेल्या मातानं तुम्हाला पण तुम्ही 10, 15, 20, 50 वर आहात पण तुम्ही महत्वाचे आहात तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी आलं का लक्षात त्यामुळे तुम्ही पण आनंदानं उड्या मारत घराकडे जायचं टाना उड्या मारत जायचं सासू पुढे आली हे सासू आली की कसं करता काय माझ्या तायड्यानं सासूला नाक भोगवता बेडकासारखा फुसफुस नागिनीसारखं करता त्या नवऱ्याकडे बघून बोट काय म्हणता तसं करायचं नाही आज घराकडे जायचं सासू पुढे आली कसं करायचं आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे म्हातारी खाली पडली की आज संकष्टीचा ट्रिपल मुक्का दुसऱ्या गालाचा घ्यायचा आत्या मांग करायचं म्हातारीनं तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे बाबा इकडे ये तुझी बायको गेली ती शाळेत काय झालंय कोणास ठाऊक नवरा आला की नवऱ्याला म्हणायचं येस माय डार्लिंग आय लव्ह यू ना करायचा नवऱ्याला पण मग एवढा आनंद आज घरात झाला पाहिजे या इतका एवढ्या आनंदानं आज घराकडे जायचं आलं का लक्षात कारण आज मी सांगतो प्रचंड आनंदी माणूस मी आहे हा अंगार के संकष्टी क्या बात आहे सब मंगल आहे सकाळचं पहिलं व्याख्यान सुरुवाती अतिशय सुंदर 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात 20-20 हजार माता भगिनी माझ्या समोर असतात दीदी झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या माझ्या लेकरानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली लक्षात घ्या अखंड महाराष्ट्र नाही देशभर मी फिरत असतो पण एकदा 1ली ते 4थीचं जर कार्ट माझ्या समोर आलं 1ली ते 4थीचं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान या कार्ट्याने पाडली शिक्षक तर शाळेत घड्याळ लावून बसते कार्ट घरला कधी जातोय आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या कार्ट शाळेला कधी जातोय असली ही कार्टी मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आपल्या महाराष्ट्रातला तिथं माझा कार्यक्रम होता मस्त असा अंगठ्या बिंगठ्या घालून नटून थटून असा मी बसलेलो होतो आणि एक माता पर्स लावून अशी डुलत माझ्या जवळ आली मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला कॉलेजला परवानगी दिली माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका मी म्हणलं एक काम कर एक बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही माग बसवली तर चालतील का म्हणलं ठीक आहे माग बसव पण माझ्यापासून 100 फूट लांब कार्टी बसवायची हा आणि जर का कार्टीने दंगा केला 2 शिक्षक तिथं हातामध्ये काट्या घेऊन बसवायचे दंगा केला तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही मॅडम हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या कार्टी पण एवढी नालायक कोण चड्डी झाडतय कोण माती उधळतय कोण कोणाला दगड मारतोय एक तर कार्ट माझ्या जवळ आले मला करून गेलं म्हणलं मी वसंतराव बसा बोंबलं आता तुमचं व्याख्यान संपलं आणि मग लेकरांना आज घरी जायचं सोशल मीडियावर फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं नॉट ओनली हे 10 and 100 असे हजारो व्हिडिओ असे पळत येतात बघ असाच खुर्चीवर मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर आई बाप राष्ट्र धर्म
आणि महामानवांचे विचार पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झाला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव बसा बोंबलत आता, फाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरात पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावून बघितलं, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि म्हणलं, नालायका कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतोय, कसं फसवलं कबाड होडेन. म्हणलं तुझी असली ही कार्टी या महाराष्ट्रात लक्षात घ्या. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरं गोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी हे माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लय आनंद वाटला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये भाऊच दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतोय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या सोन्या? सोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच वरडलं, एक बॉब जरा इकडे ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाता मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतोय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका येळेला पिलं मी आणि परत त्या कार्ट्याकडे काय बघितलं नाही. अशी ही कार्टी लक्षात घ्या, अशी ही कार्टी, अशी ही कार्टी माझी. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय पोरानो, गमतीचा हा विषय नाही. गमतीचा हा विषय नाही माझ्या पोरानो. गमतीचा हा विषय नाही. गंमत करायला मी आलो नाही. गंमत करायला मी आलो नाही. हा विषय गमतीचा नाही, लक्षात घ्या. आज तुझ्या समोर आलोय, आज तुझ्या समोर आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीच्या भिंतीवर शिकत असलेल्या या थोड्या काळ्या, हे म्हातारो, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरं, 4 वर्षाचं तुझं लेकरं तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या मांडीवरती घडत आहे बघ, तुझ्या संस्काराने त्याला अष्टपैलू पडत आहे बघ ते लेकरं. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर आलोय. वसंत अंकारी आला, वसंत अंकारी आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला असं होता का म्हणाय बघ. आज आलं तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकी ठिणगी टाकून जाणार, तुझ्या काळजामधला भाग, तुझ्या काळजामध्ये आई पुन्हा एकदा नव्याने जागी करून जाणार. हे पोरलो, म्हणून तुम्हाला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय बघ, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षात असू दे, तुझं वय कितीही वर्षात असू दे, आज एक काम करायचं बघ पोरा, पळत पळत घरी जायचा बघ. आज पळत पळत घरी जायचा आणि घरात त्याच्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो, तो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. पोरा, तो प्रश्न तो तुझ्या आईला कधीच विचारला नाही. तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठं तर वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरानो, आज घरात जायचं बघ, पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि हात जोडून जगातलं सगळ्यात मोठं सत्य तुला सांगतो, घरी गेल्यानंतर त्या घरात जर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप, तर या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस पोरी. या जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहे. त्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे आणि तो बाप, आई बाप जर तुमच्यामुळे आनंदी असेल तर कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरानं तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा, आई, या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आहे. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस.
आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या त्यावेळेला, तुला किती वेदना होत होत्या. ए पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडून ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हाला जन्म देताना. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हाला जन्म देताना. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे. माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बाबाला आम्ही लाचार करू लागलो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? हे पोरांनो, त्या मातेला सगळं काही कळतं बघ, म्हणून आज तुम्ही इथं ताट मांडायला बसलेला. हे पोरी, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो रे नालायकानं. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ पोरी. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडाल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून ती माऊली तुम्हाला डबा करून देते. हे पोरांनो, ती आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हाच आई बाप ऐकण्यासाठी आम्ही एक शांत तासभर बसू शकत नाही, कोवळं ऊन अंगावर झेलू शकत नाही. अरे हराम फरानं आम्ही नामर्दानी शंड होऊ लागलो. या 21व्या शतकामध्ये आई बापांना पायाखाली घेऊ लागलो. मार्कांचे ढीग आम्ही रचले, ज्ञान आम्ही कवाडवर मिळवलं, पण आई बाप आणि संस्कार मात्र पायाखाली घेऊ लागलो. म्हणून आज आलोय बघ तुझ्या समोर उभारलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं निर्वास मांडी घाल, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो बघ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो. हे नालायका, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आई बाबाला आम्ही म्हणतो तुम्हाला काय कळतं? गप्पा बसा. बाबांनो, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बापोरी. गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क्स कसे पाडायचे तुला शिकवायला नाही आलं बघ. आज तुझ्या काळजामध्ये तुझ्या बापाची ठिणगी पुन्हा एकदा नव्याने टाकायला आलोय बघ पोरी. तू तुझी ओळख विसरलीस बघ, म्हणून कुठला तर कुत्रा येऊ लागला. हे पोरी, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला आणि तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला पोरी. तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. का पोरी? कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. तू तुझी ओळख विसरलीस बघ आणि ही ओळख तुला नव्याने करून द्यायला आलोय बा पोरी. जीव गेला तरी घेतात, ही ओळख आता विसरायची नाही
बघ इकडे बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता हे नालायक पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता दगडांचा मारा करत होता जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या सगळं काही ती माऊली सहन करत होती एका बडक्या वाड्यामध्ये जात होते अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि समोर पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्याड झाले की ना ती माझी सावित्री शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या हे पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याला यावं तुला खोट्या प्रेमाच्या ताळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं परदेशामध्ये तुला विकावं हे पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बाग एवढी स्वस्त तू नाहीस पोरी हे या राष्ट्राची शान आई बाबाचा अभिमान छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे ते आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी ही तुझी खरी ओळख आहे ही ओळख तू कधी विसरू नकोस पोरी ही ओळख तू कधी विसरू नकोस 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पण ही ओळख विसरू नकोस हे बरा बापाच्या उंची एवढे आपली उंची झाली नालायक बापाच्या उंची एवढे आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला बापाच्या उंची एवढ्या आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना पोरांना आपण कधीच सहन करू शकत नाही रे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं आणि तेच पोरग ज्या वेळेला दारूचा ग्लास हातामध्ये घेतं तेच पोरग हे व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं तेच पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं हे पोरांना त्या बापानं जगायचं कसं रे त्या बापानं जगायचं कसं बाप ज्याला बाप कळाला आहे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शेडू ठोकला ही माती माझ्या संभाजीराजांची बोलालो ही माती माझ्या संभाजीराजांची वय वर्ष 32 आहे वय वर्ष 32 आहे संभाजीराजाला कैद झालेले आहे संभाजीराजाला कैद झालेले 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 जमिनीवरती कोसळत आहे आणि मृत्यूच्या दारात असलेल्या संभाजीराजांना औरंगजेब म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में रहा हम तुम्हारी जान बख्श देंगे त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे मृत्यूच्या दारामध्ये शरीराचे तुकडे तुकडे संभाजीराजांनी करून घेतले आपल्या बाबासाठी आपल्या स्वराज्यासाठी हे पोरांनो तुम्हाला तुमचा बाप कळाला का नाही कळाला यात बापाच्या आबरूची तर तुम्ही वेशीवर टांगू लागला हे हरामखोरानो बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला कोणाला कोण काही घेणं देणं नाही पडलं बघ हे ते नालायक पडद्यावरची वेगळी नायक तुला सांगतात हे गुटखा खाऊ विमल खाऊ आणि तुम्ही गुटखा आणि विमल खाऊ लागला म्हणून बोला आज तुझ्या समोर उभा आहे बघ हे आज तुझ्या अंतरंगामध्ये नव्याने माणुसकीची ठिणगीत पोरी टाकून जातो बघ आज एक काम करायचं बघ हे आईला पहिला प्रश्न विचारला असणार बोला हे आईला पहिला प्रश्न विचारलास ना आई तुला किती वेदना होतात का आता पळत पळत जायचं बघ आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ बोरी हे त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ बोरी हे बघ कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्य हे पोरी पळत पळत आज घरी जायचं बघ आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा हे त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा कारण 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ पोरी आणि तुझ्या आईचं लग्न जसं तुझ्या बापा बरोबर झालं त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात
तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तुझ्या आईनं तिच्या आईला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं. आणि ती माऊली कशाचाही विचार न करता, ती माऊली कशाचाही विचार न करता तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. हे पोराने, ज्या वेळेला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनं, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज बळत बळत घरी जायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. हे पोरानं, एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. त्या आईच्या वेदना तुला कळतील रे का नाही का? आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का गाई? का आई? का का गाई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का गये? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का गये? आई तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? तुला तुझी आई आता नाही का ग बोलवत? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. कसं करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. आंबरडा फोडल बघ ती माऊली तिच्या डोळ्यासमोर. तिच्या आई वाजवायची नाही, तिच्या डोळ्यासमोर, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. अक्का 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 करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडल बघ ती माऊली. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः उपाशी राहणारा, पण तिच्या मुखामध्ये घास भरवणारा तो बिचारा गरीब बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावर फाटकं एक लुगड 50 ठिकाणी शिवलेलं आहे, 40 ठिकाणी हे फाटलेलं आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडून रडल तुझी आई, हंबरडा फोडून रडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बाग. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरे, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत. हे पोरे, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरे, आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षरा पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून, हे पोरी, तुझ्या बापाचा हात धरून, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष, हे पोरी, एखादच वर्ष आणि एखादाच महिना कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली बघ. अहो ऐकलं का? अहो मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो जाऊ का हो? अहो आई बाप माझ्या डोळ्यासमोर रोज होता, मला माझ्या आई बापाची किंमत कळाली नाही. आता मात्र मला माझ्या आई बापाची किंमत कळाली. माझा आई बाप मला डोळ्यासमोर दिसत नाही. जाऊ का हो? एकदा आई बापाला भेटून येऊ का? सांगा की हो, सांगा. एकदा आई बापाला भेटून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो. तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना. हे बघे माझ्या डोळ्यात अश्रू, माझ्या डोळ्यात अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा
पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको असा हंबरडा फोडू नको जा 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 तुझ्या आई बापाला भेटून ये पण लक्षात ठेवला पहिल्यांदा चाललेस बा म्हणून पाठवतोय सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि सारखं सारखं जर जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं परत इकडे यायचं नाही बघ हे पोही इकडे माझा आई बाप होता इकडे माझं सासर होतं मध्येच माझी घुसमट झाली होती अचानक मी एकटी पडली होती बघ काही करावं मला कळत नव्हतं हे पोरी तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती बघ हे तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती हातामध्ये 2 पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होती बघ एसटी माझ्या माहेरी येत होती एसटीच्या खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती बघ कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते कधी एकदाचा आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते अक्का अक्का करत हे माझ्या माग पुढं पडणार ते लहान लेकरो माझा भाऊ कधी एकदा माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत त्याच्या गालाचा एखादा मुका कधी मी एकदाची घेते 10 रुपयांचे नोट त्याच्या हातावर मी कधी एकदाची ठेवते हे बोली तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बघ हातामध्ये 2 पिशव्या घेत होते एसटी मध्ये मी बसत होते बघ एसटी माझ्या माहेरी येत होती बघ एसटीतून खाली मी उतरत होते बघ घराच्या दिशेने मी धावत होते बघ माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोले घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं हे आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी जात होती अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते अंगणातून मी घरात शिरत होती आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा 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 उद्या मला ते पाहिजे आबा हे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते माझ्या लेकरा अरे सकाळी शाळेला गेलंयस की जाताना एवढा डबा घेऊन जातेस माझ्या पोरा भूक लागली असेल माझ्या बाळाला अगोदर काहीतरी खाऊन तरी घे नुकताच शेतातून आलेला उपाशी माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी तोपर्यंत शिकून घे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं पोरी सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं कोणी कोणाचं नसतं पोरी कोणी कोणाचं नसतं बर एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला सगळं संपलं बघ पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी तोपर्यंत शिकून घे माझ्या बापानं मला शिकवलं माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती बघ हातामध्ये 2 पिशव्या घेत होती बघ एसटी मध्ये मी बसत होती बघ एसटी माझ्या माहेरी येत होती बघ एसटीतून खाली मी उतरत होती बघ घराच्या दिशेने मी धावत होती बघ माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा आणि आबाची हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा पोरी
सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? पाठीमागं कोणी बोलायचं नाही रे. ए मूर्ख, बाप मला विचारायचा पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आली की आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हात माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, बोले थोडं गाल बुड कर की का? आणि गाल बुड केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुद्दा घेत आपल्या आठवटा माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर पडत माझी माऊली मला म्हणायची, बोले चल की घरात, एक बोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवण्यात सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळालं की ग पोरी. चल घरात, तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भराव पोरे, चाल. 25 वर्ष आता उलटून गेली बापुरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, हे बरे 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या काढत आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशीस ग पोरी, पोरी कशीस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती बावली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल आणून त्याच्या पायात घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातलं असतं तर किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असतं पोरी. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक हात चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पूर्वी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरे तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये, लाखो रुपये आहेत पोरी तुझ्या बापाकडे आता. एका गावाला काय पंचक्रोशीला पंच पक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला आता आवाज नाही येणार. पुरी कशीस पुरी, पुरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या कानाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पुरानो जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण या क्षणाला तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. डोळ्यातल्या आलेल्या अश्रूंना लक्षात घ्या, ताकद बनवा. डोळ्यातले आलेले अश्रू आई बापाच्या आठवणीत आलेले. मला चक्कर आली, मी असं झालं, मी पडलो, एवढी कमजोर नाहीस बोले तू, एवढा कमजोर नाहीस ना माझ्या लेकरा. या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद बनवा, याचा अग्निकुंड बनवा, यामध्ये तापून निघा, आई बापावर प्रेम करा. म्हणून तुला सांगतोय जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या गालाचं मुख घेत नसतो पुरी, आणि भिंतीवरची आई कधीच आपल्याला कडकडून मिठी मारत नसती. म्हणून तुला सांगतोय, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही होतले, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही होतले, तर तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून बरं तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे बोला, ज्या देवाचं नाव साला बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई पुरा आई. पण याच आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो पुरी. ज्या हक्कानं बापाला मोबाइल मांगते, ज्या हक्कानं बापाला मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, हाँ सब कुछ मांगती है, त्या हक्काने कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का पोरी? हे पुरा 50 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचाला, 50 भेगा पडल्यात रे. पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेला असतोस ना रे पोरा, पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेला असतोस ना रे, तेव्हा त्याच थंडीमध्ये तुझा बाप या जालन्याच्या रस्त्यावरून चालत असतो बघ. कारण माझ्या पोराचं शिक्षण आहे, माझ्या पोरगीचं शिक्षण आहे, त्यासाठी
तुझा बाप फिरत असतो बघ. पोरा IPLच्या रना मोजत बसला ना तुम्ही. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. त्यांच्यासाठी फटाके वाजवता, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता. पण पोरा तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या आणि तुझा बाप किती झिजला याचा अंदाज तुला आहे का? बापासाठी कधी टाळी वाजवलीस का? बापाच्या मुखावर कधी हात फिरवलास का? नाही पोरा, नाही 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 नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय पोरीनो, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. कळतंय मला उन्हामध्ये बसलेस, पण आज हा उन्हाचा चटका तुला सहन करावा लागेल. कारण असे लाखो करोडो चटके तुझ्या बापानं तुझ्यासाठी सहन केले पोरी. तो बाप समजावून घेणं एवढं सोपं नाही बघ. तो बाप समजावून घेणं एवढं सोपं नाही माझ्या लेकरा. म्हणून तुला सांगतोय बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. आज एक काम करायचं बघ बघा, पळत पळत घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं. आईला 2 प्रश्न विचारले माझ्या पोरानं. आता आईला कुठला प्रश्न विचारू नका. शेवटची 10 मिनिटं घड्याळाची 10 मिनिटामध्ये मी थांबतो बघ. आईला 2 प्रश्न विचारले. आता आईला कुठला प्रश्न विचारू नका. पोरानं पळत पळत जायचं आणि आज घरी बापाची वाट बघायची. नक्की बापाची वाट बघायची. उस आपको की राह देखनी है, आज उस पिता की राह देखनी है. घर क्या और उस पिता की राह देखो. शाम के 6 बजे अभी तक मेरा अब्बू नहीं आया. शाम के 6 बजे है, मेरा बाप अभी तक नहीं आया. कोई बात नहीं, आज इंतजार करना कहा. आज इंतजार करने का तेरे पिता का. आज बाप को देख के ही सो जाने का है. 7 वाजले अजून बाप आला नाही. 8 वाजले अजून बाप आला नाही. रात्रीच्या 9 वाजले बाप आला. आला ना आला बाप. पोरीनो एकच काम करायचं. पोरा एकच काम करायचं. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पुरी कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. सांग त्याची चमडीच लोळवतो नालायकाची. सांग मला त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं पप्पा. मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती आणि जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बाबाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसत माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. बोलता म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होते. गावभर तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती पप्पा. मुझे डर लगता है पप्पा, मुझे डर लगता है पप्पा. रात को मुझे डर लगता है म्हणून मी तुमच्या छातीवर झोपत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पण पप्पा आता मी कॉलेजला जाते पप्पा. आता मी मोठी झाली, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. आय हेट यू पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण पप्पा आज गेली होती पप्पा, आज गेली होती पप्पा. हो पप्पा स्वर्गीय वैजनाथ हो काळे स्मृती प्रतिष्ठान त्यांनी आयोजन केलं होतं पप्पा. बाप नावाच्या एका वादळाचं, आणि ते वादळ मी ऐकून आली. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा. आज घरी जा, बापाला कडकडन मिठी मारा. कारण बापांनी मला तुमच्या समोर उभं केले ना ग. आई कपुरी आई हे बघ, हे बापाची किंमत त्या पोराला विचारा. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पोरीनो. पोरा कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 7-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या
कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एक घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलं, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणेल का मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप? पोराला बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बाप ज्या वेळेला तुमचा बाप सणासुदीला ज्या वेळेला तुमचा बाप सणासुदीला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पुराणं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप या कपड्याला हात घालाल, तो कपडा तुमचा होतो. ज्या वस्तूला हात घालाल, ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो दादी आली आवडलाय काय शर्ट, चालू चाल पैशाचं मी बघतो, चालू चल. हे पोरीनो, ती महागडी कपडे तुमचे होतात, त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि पोरी हे पोरी बिना बाबाचा वर्ग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे भरत असतं. नकोराच्या मनामध्ये विचारत माझा बाप जिवंत असतं तर माझ्या अंगावर सुद्धा अशी नवीन कपडे सजले असतील. ते वर्ग परत परत घरी जातात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हंबड हंबड आपल्या आईला म्हणता आया आया. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आले, म्हणा मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहे, माझं पैसे किती तू नाही कपडे नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं त्या आईचं पैसे येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मार करत असतात. पोरग बापाच्या आणि माऊलीच्या कुंकवाच्या आठवणी, ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गप्पीरा, अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा दिला नाही, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही. वाचनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावर पडतात. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं केले की ना सांग, बापाची जागा मी घेतले नाही का? 2 दिवसाला येतात माझा पैसा घेतला तुला एखादा शर्ट करू नको का? त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडून घ्यायचं आहे. हे पोरानो, ज्या पोराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते पोरग माणूस म्हणून घडलं. पोरानो माणूस मला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, कारण माझ्या लेकरानं थांबतो बघितलं बस. हा बाप आणि ही आई घरी घेऊन जायचं पण पोरी कामाधंद्याला बाप तुझा गेलेला आहे, कामाधंद्याला तुझी आई गेलेली आहे. अहो तुम्हाला थोडीशी मदत करते हो, पोरगीचं शिक्षण, पोराचं शिक्षण. शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला पोरीनो बघू नका, सदीला पैसे भरतो तुझा बाप. तुझ्या पायामध्ये नवीन ब्रँडेड चप्पल आणून टाकतो तेव्हा त्या बापाला सांग मला आता या बापाच्या तोंडावर पोरा तुमशील का? सांग मला व्यसन करशील का? बापाला फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करशील का? कोणत्या पोरगीला चिडशील का रे फेकटणारा हरामखोर? सांग. आज नाही तर परत कधीच नाही पोरा. लई शिक्षकांची टिंगल तुम्ही केली, आई बापाला पायाखाली तुम्ही घेतलं, पण आता तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे नालायकांनो. सांग मला व्यसन करशील का? आज नाही तर परत कधीच नाही बघ, आजच. पोरा 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या पोरासारखं जपलंय. 20 वर्ष माझा वाघ म्हणून बाप मिरवत आहे बघ पोरा. आणि तेच पोरग जर व्यसनाच्या विळख्यात अडकलं, त्या बापानं जगायचं कसं? तेच पोरग कुठल्या तर पोरगीला छेडायला लागलं, प्रेमाचा आमिष दाखवून तिला घेऊन निघून गेलं. हे पोरा नालाय का? तुला घरात तुझी बहीण नाही का रे हरामखोर? आज नाही तर परत कधीच नाही.
एकही पोरग व्यसन करणार नाही, एकही पोरग आत्महत्या करणार नाही, एकही पोरग कुठल्या पोरगीला छेडणार नाही. आज नाही तर परत कधीच नाही. पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होती तुला सांगतो बघ. मी इथं थांबतो. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. 20 वर्ष. अरे ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं पोरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. सगळ्या घरात आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून सुद्धा 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं बाकरू काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते लय ओरडते. काय रडतेस? रडू नकोस बाग, माझ्या पोरगी समोर रडू नकोस बाग. रोज आता पोरगीचा चेहरा आपल्याला घरात बघायला मिळणार नाही बघ. एवढे दिवस आपल्या जवळ आहे, तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. अगं पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा घराकडे लवकर या, मला तुमच्या समोर जेवायचं आहे बघा. तुम्ही जर लेट आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच कामानिमित्त जर मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या अंतरुणावर दिसायचं नाही. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणत माझ्या उशाला बसणार आणि डोकं दाबताना हळूच माझ्या कानात पप्पा उद्या शंभर पाहिजे तो मैत्रिणीचा वाढदिवस आहे, फक्त आईला सांगू नका पप्पा. आई मला ओरडते, बापाला तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस, आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे. आणि म्हणून उगाच माझ्या समोर रुसून बसणार लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला सांगू? नाही सांगत आईला 100 काय जा 200 रुपयाची रोटी आता कोणाला सांगू? तुझा बाप तुझ्या आईला ओरडत असतो बाग, पण बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो ना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं कामला झालं तेव्हा तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून आंघोळीच्या पाण्यात लग्नपत्रिका वाटायला लय आनंदाने फिरतोय, पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतोय. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडत सांगत असते या तारखेला तुझा बाप बरोबर करून ओढून निघून झाला. 12:30चा तांदूळ नटन नटन नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवऱ्यावरती तो उभी आहे. वाजत रे वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवऱ्यावरती येत आहे. तो आशीर्वाद घेत आहेत, हे आशीर्वाद घेत आहेत, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेत, भेट वस्तू घेत आहेत. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहे बाप, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेव्हा जेव्हा पोट भरून जेव्हा, पण उपाशी जायच नाही जेव्हा. माझ्या दीदीचं लग्न आहे, तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच तिथं फिरत असतो. हे पोरानं 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळत चला, माझ्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ, पाहुणे रावळे तिकडे निघून जातात बघ. आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून तशी सासरी जाण्यासाठी लग्नाच्या भोवऱ्यावर तू खाली येते. त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पुरी, तुझी आई फोडते. पळत पळत तिथे येते, सगळ्यांच्या समोर तुला कडकडून मिठी मारते आणि तुझी आई तुला म्हणते पुरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि पुरी आता आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की आज घरी कसं पोरी, घरच्या भिंती मला खायला पोटतील की पोरी. मम्मी मम्मी करत माझ्या मागं लागणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की पोरी. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात. लग्न मंडपात उरले सोरलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत. त्याला घ्या फक्त सावलीत घ्या, काय सावलीत नाही काय होत नाही उचलते सावलीत. कोणाला चक्कर येते का रे हात वर करा, हात वर. हे परिवर्तन आहे, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन.
ताकद आहे, ताकद आपली. मी हजारो वेळ रडलोय. मी रडलो म्हणून आज देशातील लेकरं घडवते. लक्षात घ्या, कमजोर नाही आपण, कमजोर नाही पोरानं. हा 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 हा. अनेक वार झेलले झाशीच्या राणीनं. माझ्या हाऊजी जाऊन रडत बसली का? रडली पण लढली. लढली. हा, लक्षात घ्या. हे अश्रू आहेत बापासाठी आलेले. परिवार, तुझा बाप तिथं पळत पळत येतो सगळ्यांना. हे पोरी, हे तुझा बाप तिथं पळत पळत येतो सगळ्यांना ओरडतो. का रडताय, का रडताय? कोणी रडू नका. माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, कोणी रडू नका. चला चला, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो. दरवाजा बंद करत हसत हसत तुझा बाप तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चाल जा. हसत हसत जा. मी तुझ्या पाठीशी रडायचं नाही, चाल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बसवण्यामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं तमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ. जसे तसे गाडी लग्न मंडपातून निघून जाते. त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ, पळत पळत येतो बघ. लग्न मंडपावाल्याला अगोदर बोलवतो, इकडे बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसेल. हे जेवणवाल्या जेवण झाक म्हणत होतात. पोट ताटत लोक गेली, लाडू जिलेबी पण पोरं पळत होते. तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसेल. हे बसवाल्या तुझी कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा. गेलं मला सोडत. हे माझं रे ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा 5,000 रुपये तुम्हाला द्यायला देतोय बाबा. लय भारी वाजत होता माझं लेकरू जाताना. हे बघे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरात तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर अंतरून आणि उशिवाली करतो. त्या घरी देव माणसाचं नाव चला. बाप आहे बाप. बाप तुझी आई म्हणते, अहो सावराती स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जवळला करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला. बाप आई बरोबर 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव बाप आई पोरी. त्या ड्रायव्हरचं नाव बाप आई पोरी. संडास साफ करणाऱ्या त्या भंग्याचं नाव बाप आई पोरी. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. जो पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जात असतो आणि कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो. त्या गरीब देव माणसाचं नाव झाला. न समजलेला बाप. जिवंतपणे जो बाप आम्हाला कधीच कळाला नाही तो बाप. मेल्यानंतर बाप आम्हाला कळतो पण भिंतीवरचा बाप कधीच खाली उतरून येत नाही. तो बाप सगळ्या चुका आपल्या पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा भूतलावरचा सर्वश्रेष्ठ देव ज्याचं नाव बाप. बाप थांबतोय का? थांबत असताना पोरा सांग, आता पुन्हा एकदा व्यसन करणार का? हरामखोर. सांग, आत्महत्या करणार का? सांग, कुठल्या लेकीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार का? रे नालायक निर्लज्ज. हे पोरी, तुला लाज वाटली पाहिजे का? लाज. पोलीस स्टेशनला असा बाप तुझा उभा असतो. बापाच्या पाठीमागे तुझी आई अशी उभी असते. बापाचा शर्ट अश्रून भिजलेला आहे. आईचा पदर सगळाचा पल्लू हसून ते भिगावू आहे. आणि पोलिसांना तुझा आई बाप सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झाले कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगीच परत आली नाही साहेब. माझी पोरगीच परत. हे कोणाला येतं रे काय चक्कर?
पोलीस स्टेशनला असा तुझा बाप आहे. हा या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला गोड गोड काय बोलतो. तुला एखादा मोबाईल काय ठेवून देतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला नालायक हरामखोर कुत्रा स्वतःच्या अंडरपॅन्ट घेण्याची लायक केलाय असा कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आणि 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या बापाच्या तोंडावर पचकरून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनो? हे प्रेम आहे का पोरी? हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं साला हे प्रेम आहे का ग? हे प्रेम नाही. या वयामध्ये तो शिकवण बघत स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद बापामध्ये. कुठल्या तर कंपनीमध्ये बाप कामाला जातो. कुठल्या तर शेतामध्ये बाप कामाला जातो. आणि त्याच्या तोंडावर थुंकून निघून कसं काय जातं का तुम्ही पाहिजे ना? हे प्रेम आहे का? हे नाही बाप पोरी. हे प्रेम नाही. अर्धवट ठेचलेल्या सापासारखा तुझा आई बाप तडपडत असतो. पाहुणे तर म्हणतात लय लेख लेख करून उड्या मारत होतास. लय माझं पोरग करून उड्या मारत होतास. काय पण उधळलं. हे पोरी म्हणून तुला हात जोडून सांगतोय बघ. नाही बघ नाही. आणि पोलीस स्टेशनला हजर राहता बाप तिथं पळत येतो. दीदी अगं घरला चल माझ्यासाठी राहू दे आईसाठी तर चल. अगं चांगलं पोरग बघूया. हे पोरग चांगलं नाही दीदी तुला फसवलेलं आहे. दीदी त्याची गाडी नाही त्याचं घर नाही काय नाही दीदी तुला फसवलेलं आहे. हे पोरानं तुला फसवलंय. चल ग दीदी माझ्यासाठी राहू दे का आईसाठी चल मरल तुझी आई. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून हे हरामखोर. बापाला ओळखत नाही हो कुत्रा तुझा झाला होय का? अगं 1 वर्षाची होतीस अंगणात खेळताना अंगठा फुटला रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन पळत होतं की दवाखान्यात घरदार डोक्यावर घातलं. तुझ्या आईला किती ओरडला तुझा बाप. माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही म्हणून. आणि त्या बापावर केस दाखल करून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का हरामखोर? आज नाही तर परत कधी ना. आज तिथं शपथ घ्यायची पोरीनं. एक ही पोरगी झाली असतील काही चुका 72 चुका होतात. पण एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कसलं रे तुम्ही पोरांनो? कसं पाहिजे तुम्ही खाऊन पिऊन? ही कमजोरी ही देशाची. ही कमजोरी देशाची. ही सगळी आपण इकडे बघ. एक पोरगी पळून जाणार नाही. मग तुला 1 मिनिटामध्ये तुला तुझा आई आणि बाप दाखवतो. इथं आलेल्या आया आपल्या लेकरांच्यासाठी आलेल्या आया काही बाप असतील हात वरती करा. लवकर हात वरती करा. 1 मिनिटामध्ये जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधी नाही. जागेवर उभं राहा सगळ्या आयाने सगळ्या बापाने. तेवढे आई बाप आले जरा जागेवर उभं राहा. इकडे या. इथं या माझ्या समोर या. लवकर या लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. या पोरांना मला त्यांचा आई बाप दाखवू दे. या लवकर. कमजोर पिढी आम्ही बनवायला लागलोय. शंड आणि नामर्द पिढी आम्ही बनवायला लागलोय. एक कवळं ऊन अंगावर झेलू शकत नाही. एखादं संकट आमचे पोरं अंगावर झेलू शकत नाहीत. आयुष्यामध्ये उभी कशी काय राहणार ती? या पोरांना तयार करण्यात चला सगळ्या आई बापांनी या इथं उभं राहा. सगळ्यांनी या. सगळ्या आई बापांनी इथं उभं राहा. चला आयांनी पण या बापांनी पण या. सगळ्यांनी या. आज तुम्हाला मी तुमचा आई बाप पोरांना दाखवून देतो. चला त्या तिथून सुरू करा आणि इकडपर्यंत उभं राहा. चला सगळ्यांनी. सगळ्यांचे आई बाप आलेले आहेत. पोरीला आज तुला तुझा बाप आणि तुला तुझी आई दाखवून देणार बघ. सगळ्यांच्या समोर दाखवून देणार. तुला तुझा बाप आणि तुला तुझी आई दाखवून देणार. हा तुझा बाप आहे. चला असू दे जसे आहे तसे उभे राहू दे. चला राहता तुम्ही. चला चल असू दे. सब मंगल आहे सब आनंद आहे. या इकडे मावशी चल. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले त्या लेकरांनी अगोदर हात वरती करायचा. चला लवकर हात वरती करा. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आहे त्या मुला मुलीने हात वरती करायचा. जागेवर उभं राहायचं. चला जागेवर उभं राहा. चला लवकर जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले सगळ्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं. आणि इथे यायचंय माझ्या समोर. ये लवकर इथे ये. चल पोरी इथे ये. लवकर ये माझ्या समोर ये. 1 मिनिटामध्ये हे चल ये लवकर ये. चल लवकर ये. बाकी कोणी उठायचं नाही. बाकी कोणी दंगा करायचं नाही. शांतपणे चल माझ्या समोर ये. गोडीत उभं राहू नको. ये इथं सगळ्यांनी या. चल तिथे ये माझ्या समोर. ये लवकर इथे. चल हे पोरा चल इथे ये. चल पाठीमागं ये. इकडे एका ओळीत उभी राहू नको. 2-3 ओळी कर. सगळं इकडे पुढे एका पाठ्यामागच्या गोरी पुढे या. चाल पाठीमागच्या गोरी पुढे या. इथे लवकर. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी हा इकडे बघायचं आहे. ऐका मेल्यानंतर बापाला जाळतात. नीट ऐकायचं रे हरामखोर. मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरांनो. मम्मी पप्पा अजून कोणाकोणाचे समोर माझ्या उभे आहेत त्या सगळ्या लेकरांनी तर माझ्या समोर यायचंय.
मेल्यानंतर आई बापाला जाळतात तू काय पोरानं, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही तरी मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानं. पण जर आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. रोज आपला बाप मरत असतो. अरे हात जोडून सांगू का, असतो कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटते बघ. त्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप पण हाच रे तुझ्या समोर हे उभा आहे पोरी. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस पोरी. कारण आज तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, बापासमोर तू उभी आहेस. कारण या जगात कित्येक लेकरांना वाटतं मला आई बापाला मिठी मारावी, पण एकदा ब्राह्मणामध्ये निघून गेलेला आई बाप भिंतीवर आई बाप कधीच खाली येत नसतो. तिकडे बाप पोरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. 100% नाही तर 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही त्या आईनं करून दाखवलं. 9 महिने आम्हाला जागा दिली बघ. तिथं जर आम्हाला जागा दिली नसती तर आज आमचं अस्तित्व नसतं. आमचा हुकम शांती आहे. तुझ्या अगोदर तुझी वेदना तिला कळते, तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येतं. पण या आईच आईच्या खांद्याला खांदा रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर खऱ्या अर्थाने कोण हंबरटा फोडून रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. एक पोरानं 1 वर्षाचं व्हायचं, 1 वर्षाचं. आणि 1 वर्षाचा असताना जशी आपल्या आई बापाला कडकडून मिठी मारत होता तशीच मिठी आज आपल्या आई बापाला कडकडून मारायची. एवढ्या घट्ट मारायची आई बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसा आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पप्पा, पण माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. जा पळत पळत आणि तुझ्या समोर उभे असलेल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा बोला बाळ 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 जा पळत तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा मार मिठी पोरी, मार मिठी पोरी, मार तुझ्या आईला कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला कडकडून मिठी मार. हा तुझा बाप आहे पोरी, ही तुझी आई आहे पोरी. सांग मला पोरी, या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी. या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का. हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी, ही रडणारी आई खोटी आहे का मला सांग. सांग मला या बापाची चूक काय आहे, सांग मला या आईची चूक काय आहे. तुम्ही आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करू लागला पोरीनो. सांगा मला या आई बापानं जगायचं कसं. या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला. सांगा मला या आई बापानं जगायचं कसं. तुला जन्म दिला ही चूक आहे का ग. स्वतः उपाशी राहिला तुला मोठं केलं ही चूक आहे का ग. प्रत्येक सणाला तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवला ती चूक आहे का ग. आणि पोलीस स्टेशनला सांगतेस या देव माणसाला मी ओळखत नाही तो कुत्रा तुझा झाला. हे पोरी विचार करा, तुम्ही विचार करा. हे कोणा करणार का व्यसन, सांग कोणा करणार का आत्महत्या, सांग कुठल्या वेळेमध्ये अडकणार का. चला पाया पडा, आई बापाच्या पाया पडा. चला लवकर सुटा लोटांगण घाल, घाल लोटांगण घाल पोरी, लोटांगण घाल. हा तुझा खरा देव आहे बघ पोरी, हा तुझा खरा विठ्ठल आहे बघ पोरी, हा तुझा खरा पांडुरंग आहे बघ पोरी. चला सगळ्या पोरांनी आपला उजवा हात वरती करा. चला लवकर पोरा पोरी उजवा हात वरती करा, करा उजवा हात वरती करा लवकर. डोक्यावर ठेवा, ठेव डोक्यावर पोरी, डोक्यावर ठेव. डोळा झाक पोरी, डोळा झाक, डोळा झाक. आणि बापांना आयुष्य दिलं आता फक्त 1 मिनिट बापासाठी द्या पोराला. चल डोळा झाक, डोळा झाक, डोळा झाक. आणि डोळ्यासमोर आण पोरी तुझ्या बापाला. 1 वर्षाची होती तुझ्या बापाला कडकडून मिठी मारत होती. त्या बापाला डोळ्यासमोर आला का तुझा बाप डोळ्यासमोर. आता मार मिठी पोरी, हे बोला मार कडकडून मिठी. आणि सांग बापाला पप्पा जीव केला तरी चालेल व्यसन करणार नाही पप्पा, आत्महत्या तर करणार नाही, कुठल्या लेखीला मोठ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसवणार नाही पप्पा. पप्पा त्यांचं संरक्षण करणार, त्यांचं रक्षण करणार नाही. कारण मी छत्रपती शिवाजी राजांनी प्रेरित झालेला त्यांचा मावळा तुमचा ठाव आहे पप्पा. हे पोरी सांगा बापाला मी पोलीस स्टेशनला उभं करणार नाही पप्पा. पप्पा जीव जाईल माझा, माझ्या 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 विरोधात तुम्ही कधीच काही केलं नाही. माझ्या लग्नाचा निर्णय तुम्ही माझ्या मनाच्या विरोधात कसा घ्याल. आय लव्ह यू पप्पा. या पोरीला शबाद, आय लव्ह यू. हाथ खाली बस. सब मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे हे वाक्य तो शावे, तो
ठेवणे मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचित तो ते राहो प्राणी जातया नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आयर्यानम नमो सायानम नमो लोय सौव साहनम ऐसो पंच नमोकारो सौव पावपन सलो मंगलानम च संवेसिम परम महावे मंगलम जो बोले सुनिहाल सत श्री अकाल वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी के फतह अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अल फलाह नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पुराणो हे तुमचं राष्ट्र आहे या राष्ट्राला जपा आई बापाला जपा बस एवढं सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज बहुत सारे कार्य यांनी मला आपल्या समोर उभं केलं स्वर्गीय वैद्यनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठान हा संभाजीनगर हा यांच्या माध्यमातून श्री महावीर स्थानकवासी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना येथे मी आलो कोणाला मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल कोणाला मारला असेल ओरडला असेल तर मला माफ करा आणि मातानो मला जर काही द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा आमच्या राष्ट्रात एक अखंड विश्वभर माणूस शांती पेरत आहे त्याचा आवाज असाच वागण्यासारखा आहे असाच राहणार आहे त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे डोक्याच्या केसांपासून त्याच्या पायांच्या नखांपर्यंत प्रत्येक शरीराचा अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास या राष्ट्राच्या कल्याणासाठी हजारो करोडो लाखो लेकरांचं परिवर्तन करत या हे विश्वामध्ये आनंदाने विलीन होणार आहे एवढा आशीर्वाद आहे माझ्यासाठी मागा आणि खऱ्या अर्थानं एक माझ्या जोडीमध्ये टक्कर करणे एका आईचा एका लेकीचा आशीर्वाद एका बापाला एका लेकराला नक्कीच लागतो आजच्या या दिवशी खऱ्या अर्थानं एक प्रेम उभारून येतं किती पैसे दिले याला महत्व नाही पण देण्याची भावना होती मी पण अगदी पाप समजून एका बापाने एका लेकराला दिलेले हे पैसे लक्षात घ्या खूप 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 धन्यवाद आपला सब मंगल आहे सब आनंद आहे बस इथं थांबतो पुन्हा कानामध्ये आपण आई बाबा सांगितला फक्त शेवटचं एवढं एकच बोलतो एका मिनिटासाठी कुठल्या लेकराला एका मुलाला फक्त एका मुलीला जास्त वेळ नाही कोणाला व्यक्त व्हायचंय का अर्धा मिनिट आपल्याला बोलायचं आहे का मला काय वाटलं आई बापाला माफी मागायची आहे का आई बापाला आय लव्ह यू म्हणून सांगायचं आहे का कोणाला जर बोलायचं असेल तर एक मुलगा एक मुलगी कुठल्या लेकीला बोलायचं आहे हजारो लेकर व्यक्त होतात तास व्यक्त होतात एवढा वेळ आपल्याकडे नाही कुठली एक लेख कुठल्या एक लेकरू कुठल्या एका मुलाला बोलायचंय का एका मुलाला फक्त अर्ध्या मिनिटासाठी एका मिनिटासाठी बोलायचं आहे चला पुढचा कार्यक्रम आहे म्हणून कोणाला बोलायचं सब मंगल आहे सब आनंद आहे असू दे चला खूप लेकर व्यक्त होतात फक्त व्यक्त व्हा घरी जा आई बाबाला मिठी मारा एवढं बोलतो आणि मी तर सांगतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय